पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जयंती सोहळा चौंडीमध्ये पार पडतोय। चौंडी हे त्यांचं जन्मगाव आहे, जन्मस्थान आहे आणि त्यामुळे चौंडीमध्ये आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाचा मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला अहिल्या प्रेमींमध्ये, अहिल्या भक्तांमध्ये पाहायला मिळतोय। अगदी पुढच्या काही वेळामध्ये आता या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील असतील, अतुल सावे असतील, असे अनेक मंत्री या जयंती सोहळ्यासाठी चौंडीमध्ये दाखल होणार आहेत। चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे जे स्मारक आहे, त्यांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे, त्याला सर्वात आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन केलं जाणार आहे आणि त्यानंतर मग या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा देखील पार पडणार आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी चौंडीमध्ये या ठिकाणी कॅबिनेटची बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीमध्ये चौंडीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची घोषणा करण्यात आलेली आहे, निधी देण्यात आलेला आहे आणि एकूणच आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चौंडीमध्ये येत आहेत आणि या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केल्यानंतर आज मुख्यमंत्री नेमकी आणखी कोणती घोषणा जी आहे ती चौंडीसाठी आणि इथल्या विकासासाठी करतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अहिल्याप्रेमींचा जनसागर या ठिकाणी उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, चौंडी, नगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।